नमस्कार, महाराष्ट्र टीव्ही 24च्या देश विदेश बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। चला बघूया आजच्या प्रमुख बातम्या। नववर्षाच्या उत्सवासाठी नागपूर पोलिसांनी 5000 कर्मचारी तैनात केले आहेत। शहरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून मुख्य सार्वजनिक ठिकाणी विशेष चौकशी आणि गस्तीसाठी पोलिसांची टीम कार्यरत राहिली। रात्री उशिरा होणाऱ्या जल्लोष आणि पार्टीमध्ये अनुशासन राखण्यासाठी पोलिसांनी संबंधित आयोजकांना कडक सूचना दिल्या होत्या। नागपूर पोलिसांनी सुरक्षा उपायांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन आणि अलर्ट बॅरिकेडसह सर्व तयारी केली होती। विशेषतः मुख्य चौक, शॉपिंग मॉल्स आणि पार्कसाठी अतिरिक्त पोलिसांची तैनाती करण्यात आली होती। केंद्र सरकारने 2025 साठी नवे आर्थिक धोरण जाहीर केले असून त्यात शेतकरी कल्याणासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्न वृद्धीसाठी विविध योजनांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये शेतकऱ्यांना सुलभ कर्ज, कृषी उत्पादनाच्या किमतीवर नियंत्रण आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी अतिरिक्त निधी देण्याचा प्रस्ताव आहे। सरकारने शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या आधुनिक यंत्रसामग्रीवरही सबसिडी देण्याचा निर्णय घेतलाय। कोल्हापुरात 52 वर्षीय सुरक्षा रक्षकावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक आरोप केला जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कोरोची गावातील पाण्याच्या टाकीजवळ हा प्रकार घडला। सुरक्षा रक्षकाला मारहाण करून त्याच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। बीडमधील भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्सा चौक मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माडी, दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि नृत्यांगना सपना चौधरी यांचे नाव घेतले आहेत। यानंतर प्राजक्ता माडीने 28 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेत धस यांच्यावर तिखट शब्दात टीका केलेली आहे। त्यांनी माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराच प्राजक्ताने दिलेला आहे। आता प्राजक्ताचा नवा व्हिडिओ समोर आला असून तिने धस यांना माफ केल्याचे म्हटले आहे। शिवाय ती त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असे तिने सांगितले आहे। दिल्लीमध्ये हल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली असून विशेष गस्त आणि त्वरित प्रयुक्त यंत्रणा अधिक सक्षम केली आहे। पोलिसांनी रात्रभर गस्त वाढवली आहे आणि संकुचित गल्ल्या तसेच सार्वजनिक ठिकाणी अधिक फोर्स तैनात केलाय। नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी विशेष सुरक्षा पथकाचे आयोजन करण्यात आले। दिल्ली पोलिसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे की ते आपल्या सर्व शहरवासियांना सुरक्षा आश्वासन देतात आणि हल्ल्याच्या घटनांना तत्परतेने सामोरे जाते। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील मोस्ट वॉन्टेड वाल्मिक कराड हा सरेंडर करणार होता, हे मी अगोदरच सांगितले होते। यापूर्वीच मी ट्विट केले आहे। सर्व प्रकरण सेट करण्यासाठी इतके दिवस घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड पुणे पोलिसांसमोर शरण आल्यानंतर केलाय। मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर 50हून अधिक कार व मालवाहू ट्रकचे टायर एकाच भागात पंक्चर होण्याचा खळबळजनक प्रकार घडलाय। एका लोखंडी पत्र्यामुळे हा प्रकार घडला असून आधीच टायर फुटून अपघातांची मालिका असलेल्या या एक्सप्रेस वेच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे। समृद्धी महामार्गावर लोखंडाचा पत्रा पडलेला होता, यावरून अनेक वाहने जात होती। हा पत्रा लागून अनेक वाहनांचे टायर फाटले आणि ही घटना घडली। हा प्रकार वाशिम जिल्ह्यातील मालेगाव आणि वनोजा टोल नाका परिसरात घडलाय। 29 डिसेंबरच्या रात्री 10 वाजता यामुळे चारचाकी आणि मालवाहू वाहने ठिकठिकाणी थांबलेली होती। त्यामुळे हायवेवर ही वाहतूक कोंडी झाली। अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 26 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलाय। सुनावणी दरम्यान यातील एक आरोपी नितीन गौतम सप्रे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना सप्रे यांनी दावा केलाय की त्याला न्यायालयीन कोठडीतून बोरीवली पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि त्याच्याकडून जबरदस्तीने कबुली जबाब घेण्यात आलाय। सांगलीमध्ये पोलिसात गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने 25,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली आहे। लाच मागितल्या प्रकरणी सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्याला एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती। 15 दिवसाच्या अंतरात एकाच पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांकडून लाच मागितल्याच्या 2 घटना उघडकीस आल्या। यामुळे सांगलीच्या पोलीस प्रशासनात खळबळ आली आहे। बीड जिल्ह्यातील मस्सा चौक येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सीआयडी अधीक्षकांची भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी खंडणी प्रकरणात फरार आरोपी वाल्मिक कराड यांच्याबद्दल गोप्यस्फोट केलाय। ज्योती जाधव ही वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केलाय। महाराष्ट्र टीव्ही 24च्या देश विदेश बातमीपत्रात सध्या इतकंच। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।